यांची आपल्याला सदिच्छा भेट या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे. तर गिरीश भाऊ महाजन आणि रोहितदादा निकम आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर या स्पर्धेसाठी ललित भैया खोगे आणि सूरज भैया पवार मेहतर वाल्मिकी समाजाचे हे नाही वाटत कुठे आर्थिक नियोजन बिघडलेलं आहे. राज्यामध्ये आर्थिक स्थिती राज्याची चांगली आहे. मला असं वाटतं की थोडं PWDला थोडंसं पेमेंट मागे पुढे झालं तेवढाच एक विषय आहे. पण बाकी ठिकाणी माझ्या खात्यात असेल, इरिगेशनमध्ये असेल, जिल्हा परिषद असतील किंवा PWD असेल, या ठिकाणी योग्य नियोजन त्या ठिकाणी चाललेलं आहे. मधल्या काही काळामध्ये थोडा विलंब PWDमध्ये झालेला होता, जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्यामध्ये झालेला होता. परंतु मला वाटतं की आता माननीय मुख्यमंत्री महोदय अजितदादा आहेत, एकनाथ शिंदे आहेत, यांनी मला वाटतं ते सर्व जो बॅकलॉग होता तो भरून काढलेला आहे. हो, हिंदी भाषेची सक्तीचा जो एक विषय आहे त्याच्यावरून राज ठाकरे पण नाराज आहेत. हिंदी भाषा सक्तीचा विषय, हिंदी भाषेची सक्ती, मराठीप्रमाणे हिंदीची सक्ती राज्यात करण्यात येते, यावरून राज ठाकरे नाराज आहे. नाही, मला वाटतं हिंदी आमची राष्ट्रभाषा आहे. हिंदी पण आपल्याला आलीच पाहिजे. मराठीला तर आपण सक्ती करतोच आहोत, मराठी आलीच पाहिजे. या राज्यात जे शिकतील त्यांना मराठी आलीच पाहिजे हा विषय आहेच. पण मला वाटतं हिंदी भाषासुद्धा आमची राष्ट्रभाषा आहे, हिंदी भाषासुद्धा आली पाहिजे या मताचा मी आहे. ती काही वेगळी भाषा नाही आहे. म्हणून राज ठाकरे साहेबांचं काय मत असेल ते असेल, पण मला वाटतं प्रत्येकाला हिंदी भाषासुद्धा आली पाहिजे या मताचा मी. एखाद्या देशात आम्ही राहतो, त्या देशाची राष्ट्रभाषा जी आहे ती हिंदी आहे. आमची मातृभाषा मराठी आहे महाराष्ट्राची, पण त्यावर हिंदी पण आली पाहिजे. नाही तर नुसतं मी इंग्लिशच बोलाल तुम्ही आणि मराठीचे 2 धडे फक्त तुम्ही एका विषयात घ्याल तर मला असं वाटतं एका पुस्तकात घ्याल, पण हिंदीसुद्धा आली पाहिजे या मताचा मी आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की हिंदी भाषा 3 भाषा होती, हिंदी भाषा सक्तीची करू नये असं त्यांचं आणि त्यांचं काय मत आहे त्यांचं काय मत आहे या बाबतीत मला अजून मी काही ऐकलेलं नाही, बघितलं नाही. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे ऐकल्यावर मी बोलेल. पण मला वाटतं हिंदी भाषेच्या बाबतीमध्ये मी या मताचा की हिंदी भाषा प्रत्येकाला आली पाहिजे, ती शिकवली गेली पाहिजे. हो, साहेब, AI चा वापर करून बाळासाहेब ठाकरेंचं जे वक्तव्य नाशिकच्या सभेमध्ये झालं आहे त्यावर सगळी टीका होते. तुम्ही अतिशय केविलवाणा प्रयोग उद्धव ठाकरेंचा चाललेला आहे. आता त्यांचं TRP गेलेलं आहे, त्यांच्यासोबत कोणी राहिलेलं नाही. आता तुम्ही परत आठवडाभरामध्ये बघा, नाशिकमध्ये काल त्यांच्याबरोबर जे लोक होते ते किती राहणार आहेत ते आपण एकदा तपासून बघा, तेही बघा. पण आता काही नसताना मग आता बाळासाहेबांच्या विचारांना आयडिओलॉजी सगळी तिलांजली आपण दिली, त्यांचे विचार सगळे संपवले. आता काय राहिलं आहे? त्यामुळे लोकांनाच कळालेलं आहे उद्धव ठाकरे काय आहेत आणि त्यांची उभाटा काय म्हणून. आता त्यांनी कितीही बाळासाहेबांच्या आवाजामध्ये कुठे काही आव्हान केलं, काही सांगितलं, त्यांनी तसा आवाज काढण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फरक पडणार नाही. कारण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सर्व महाराष्ट्राला माहिती आहे, देशाला माहिती आहे त्यांचे विचार काय. पण त्यांनी ते सगळे आता संपवलेले आहेत. ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, ते NCPच्या मांडीवर जाऊन बसलेत आणि त्याच वेळेला फक्त खुर्चीच्या हव्यासापायी त्यांनी हा सगळा त्यांचा पक्ष संपवलेला आहे मी असं म्हणेन. जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हो की त्यांनी आतापर्यंत बाळासाहेबांचे भाषण झाले, काँग्रेसवर प्रचंड टीका केली, ते उलटं दाखवले. काँग्रेसचं टीका न करता भाजप आणि याच्यावर टीका करता. मला वाटतं खरंच बाळासाहेबांनाही, मान्य बाळासाहेबांनाही किती वाईट वाटत असेल की माझ्या मुलांनी काय थट्टा लावलेली आहे माझी, हेच ते म्हणत असतील जिथे असतील तिथून. आणि मला असं वाटतं की त्यांनी असं का करावं. तुम्हाला वाटतंय तर तुम्ही तुमच्या आवाजात बोला ना. तुम्ही याचा आधार घेऊन असं त्यांच्या भाषेमध्ये काँग्रेसचं कौतुक कराल, विरोधी पक्षांचं कौतुक कराल, मला वाटतं हे त्यांना अभिप्रेत कधीच नव्हतं. म्हणून असा केविलवाणा प्रकार हा चाललेला आहे. स्वतः ते त्यांचं कोणी ऐकायला तयार नाही, बोलायला त्यांच्याकडे मुद्दे नाही, काहीतरी आवाज तो TRPसाठी बोलतात, काहीतरी घाण बोलायला लागलेले आहेत. मला वाटतं हे त्याच्याकडून अपेक्षित नव्हतं, पण आता ते फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत त्यामुळे ते काही बोलतात. ते म्हणतात जे बापाचे झाले नाही ते जनतेचे काय होणार असं उद्धव ठाकरे म्हणतात. जे बापाचे झाले नाही ते जनतेचे काय होणार. आता काय बोला मी त्याच्यावर परत मला वाटतं तेच सांगावं लागेल. मला वाटतं ते थोडंसं ट्रॅक सोडून बोलायला लागलेले आहेत. केविलवाणा प्रयत्न आहे त्यांचा. आता त्यांचा TRP राहिलेला नाही, त्यांना कोणी ऐकत नाही, त्यांच्याबरोबर आमदार राहिले नाही, त्यांच्याबरोबर खासदार राहिलेले नाहीत, त्यांच्याबरोबर आता कार्यकर्ते राहिलेले नाहीत, कोणी राहिले. सगळे लोक पक्ष सोडून जातात, इकडे येत आहेत. त्यामुळे कशी केविलवाणी परिस्थिती झालेली आहे आणि त्यामुळे काय जे मनात येईल तोंडात येईल ते बोलतायत एवढं. भाऊ, गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे विरोधात तक्रार दाखल केली आहे. मला नाही कशाबद्दल, याच संदर्भात हिंदी मराठी संदर्भात नाही मला कल्पना नाही या गोष्टीची. नोटीस प्राप्त झालेली, त्यांना काय सांगा. त्यांनी याचं उत्तर द्यावं. आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस दिलेली आहे, त्यांनी त्या नोटीसचं उत्तर द्यावं. त्यांनी आता काय असेल तर कोर्ट ठरवेल. आता मी शेवटी कोर्टातच गेलेलो आहे, कारण ते त्यांचं काही थांबतच नाही, अगदी कमरेखालची भाषा.
मला ती बोलता येत नाही, मी बोलणार नाही. मी बोललं तर पंचायतही होईल, पण मला ती बोलायची नाही आहे. पण आता त्यासाठी मी न्यायालयात धाव घेतलेली आहे. न्यायालयाकडे अब्रूचा दावा केलेला आहे, त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. भाऊ कितीचा दावा आहे ते? असं नसतं, अजून त्याला वेळ आहे दावा करायला. 10 दिवस आधी मी त्याला नोटीस दिलेली आहे, त्यानंतर ठरवू काय असेल.